रामराम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेप केस ऐकायला 12 हत्तीचं बळ तुम्हाला बी पाहिजे आणि सांगायला मला बी पाहिजे अशी परिस्थिती आहे। आपण आता डायरेक्ट स्टोरीला सुरुवात करू। हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्यामध्ये दिसते मला तवा माझी माय। फन काट्या एचायाले माय जाय राणी, इचू काट्या लाभी तिचा मोजत नव्हता पाय। सुट्टीमध्ये जेव्हा मी येत होतो घरी, उष्ण पासन आणून खाऊ घाले नाना परी। करू नको करू नको करू नको घाई म्हणे पोटभर खाय, तिच्यामध्ये दिसते मला तवा माझी माय। बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्या आलं पाणी, म्हणे कव्हा दिसल सांग राजा तुझी राणी। या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय, तिच्यामध्ये दिसते मला तवा माझी माय। हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्यामध्ये तेव्हा दिसे मला माझी माय। अशा प्रकारची आपली आई, आपल्या सगळ्याची आई आईच असे, तिला पर्याय नाही। आईचं प्रेम वात्सल्य अशीच एक आई आहे बीड जिल्ह्यात, केस तालुका आणि साळेगाव नावाचं गाव आहे। आता ही जी आई आहे हिचं नाव अश्विनी, आणि सोन्या आणि मोन्या दोन पोरं, एक 7वीला एक 5वीला। म्हणजे जरा कळीच झाली होती, तो 7वीवाला 5वीवाल्याला हाताला धरून आपला जायचा। आई त्यांचं खाणं पिणं सगळं डबा बांधून त्यांना नाव धू घालून कपडे घालून तिने त्या दिवशी उठली लवकर, सगळं पोरांचं उरकून दिलं। सोन्या आणि मोन्या नवऱ्याला जायचं होतं, चौघाचं कुटुंब, नवऱ्याला जायचं होतं तालुक्याच्या गावाला काही कामानिमित्त। ते 8ची गाडी होती, ते निघून गेलं। हिने 9 सव्वा 9पर्यंत सगळ्या त्या माऊलीनी, त्या अश्विनी समाधान इंगळे ह्या माऊलीनी सगळं त्या पोरांचं करून दिलं आणि म्हणले आता जायचं। बाय अशी प्युअर खानदानी, ते गाव रंगायचं वासरू कसं आहे, फक्त आईकडंच जातं। तशी काहींना तशी लोक असतात आणि तशी लेकरं असतात, आपण त्याच्यातलीच मोडतो बघा, तुम्ही आम्ही बी। आपल्याला खोटं नाटक खपत नाही, नीच खपत नाही, असा विषय, सरळ मार्गी जीवन। आणि त्याचं आपल्याला तुम्हाला माहिती आहे, आपल्या भोवती सत्याचं असं वलय तयार होतं, पुण्याचं वलय तयार होतं। आपल्याला दगा फटका नाही, दोखा नाही, काय नाही आपल्याला। आपण 1 नंबर जागणार। ही माऊली अश्विनी उठली, पोरांचं आवरून दिलं, 10 वाजत आल्या होत्या, कापूसाचा जायचं होतं। बाया मजुरी मिळत नाहीत, घरच्या घरी होत्या, तशा 2 यसण्या झाल्या होत्या। तिसऱ्या यसनीच्या वेळेस ना थोडं कमी राहतं, भांडं राहतात, त्याला टाईम लागतो। पण आता परपंच कसं आहे, बघितला तर सुईवरून बारीक आहे, आणि मग नाही त्याच्याकडे प्रपंचाकडे लक्ष दिलं ना तर त्यांना 10 एकर विकून बी पुरत नाहीत, भिकारी होत्यात, असा विषय। प्रपंच करावा नेटका। ती उठली गेली, सगळ्यांचं उरकून दिलं। रानात जेव्हा ती कापूस असायला लागली, बाखर बरोबर आणली होती, डबा बरोबर आणला होता, पाण्याची बाटली होती, इळा होता, पिशवी दोरी होती, कशाला संध्याकाळी आपलं 3 वाजेपर्यंत याचायचा कापूस, आणि कापसाचं वजं तिथंच ठेवायचं आणि थोडं शेळ्यांना गावात कापायचं, चरा आपलं बांधानी, आणि तिथं गावताचं वजं घेऊन घरी जायचं। हे तिचं प्लॅनिंग ठरलेलं। नवरा येईन संध्याकाळी 5च्या 5:30च्या गाडीनी, आणि मग त्यांना सांगितलं की मोटरसायकलवर कापसाचं वजं घरी घेऊन येत्या, असा तिच्या डोक्यात हिशोब। सोन्या आणि मोन्या दिली शाळेत काढून आणि निघाली माऊली। आता ही अश्विनी समाधान इंगळे ही महिला याचायला लागली कापूस, साधारण अर्ध्या तासाचा रस्त्याच्या रानात जायचं। आता रानांचा विषय असा आहे, रानाचे 2-3 प्रकार आहेत तुम्हाला सांगतो, आणि ते रानाला वेगळी नावं असतात। आता आमचं रान आहे त्याला सगनही म्हणतात। बने जर जाशी आमच्या इकडं
अजून ना गावाचे म्हणजे रानांची नावं तुम्हाला सांगतो. खोसार काही जण म्हणतात, खोसार नावाचं, मग त्या परिसराला खोसार म्हणायचं. निंबूळ म्हणतात काही, इकडं पाटील मळा म्हणतात. हे असे मळा म्हणजे शेती. तसं त्यांचं जे रान हे आडरानात होतं. आडरान म्हणजे थोडं गावापासून थोडं लांब, आणि अशा ठिकाण की तिथं बुवा दूरवर एका किती जागा ती रान कुणाला दिसत नाही, अशी परिस्थिती असते. आडरान म्हणतात त्याला. आणि एक नियम असा आहे की ह्या आडरानात शक्यतो एकट्या दुकट्या स्त्रीने जायचं नसतं. नवराबरोबर असावा, कोणतरी शेजारी असावा, पलीकडं काहीतरी शेतीत काम करून, कोणातरी शेतात बाया खुरपत असावात, इसणी चालवून द्या, तुमची खुरापणी चालवून द्या, ट्रॅक्टर चालवून द्या, असं कुणीतरी सोबत शेजारी आजूबाजूला असलं ना, आजूबाजूला म्हणजे कुठपर्यंत हाकभर अंतराव. हाकभर अंतर म्हणजे काय, आपण मोठ्याने जर आरोळी दिली किंवा ओरडलो तर कुणीतरी ओ म्हणलं पाहिजे, त्याला म्हणतात हाकभर. अशा ठिकाणी तिथं कुणी नव्हतं, निर्मनुष्य जागी त्यांचं रान होतं. त्या ठिकाणी ही माऊली अश्विनी कापूसाचं काम करायला सुरुवात झाली. आता नेमकं तिचं काम 11-11:30 वाजल्या तिचं काम चालू असताना दोन जे आरोपी आहेत, ह्या आरोपींचं आपण पहिल्यांदा जाणून घेऊ. त्याच्यापैकी एक जे आरोपी आहे धनराज इंगळे आणि पंकज जाधव. आता हा पंकज जाधव जे हा ग्रॅज्युएट झालेला आहे, तो पुण्यात शिकायला असतो. तिथून तो काही दिवसासाठी गावी आला होता, सुट्टी असेल काय असेल, पण तो शिक्षक ग्रॅज्युएट पूर्ण झालेलं आहे. त्याचं शिकलेला पोरगा म्हणलं त्याचं जे मित्र पाहिजे ते शिकलेला पाहिजे ना. शिकलेला नव्हता, हुकलेला होता. आता कुठं हुकला होता बघा. त्याचा जो मित्र आहे त्याचं नाव आहे धनराज इंगळे. हा जो धन्या आहे, हा धन्या, त्याला धन्या नावाचे लोक विचित्र असतात बरं का. धन्याहून आठवलं, हा एक असून 2-2, 3-3 लागतात, न जाणे किती लागतात. अशी धन्या नावाचे काही ही माणसं बी आहेत. बरं जाऊन द्या. आणि नशीब बीडमध्येचे, जाऊन द्या मरू द्या, आपल्याला काय करायचे. शो जो धन्या आहे, धन्या इंगळे, हा धन्या इंगळे हा ट्रॅक्टर चालक. ती अश्लील गाणी दोन्ही साईडने द्विअर्थी लावायची इकडून इकडून. म्हणजे अश्लील गाणी तुम्हाला गाण्याचे लय प्रकार आहेत. ते काय भीमसेन जोशीचं अभंग नाही, ते काय लता मंगेशकरचं हृदयाला भिडणारं गाणं नाही. म्हणजे असंही ते अश्लील गाणं म्हणजे साधारण तुमच्या पुढ्यात कुठते मी ज्वानीचा मसाला, अशा स्वरूपाची गाणी. कारण आपल्या अक्कलच तेवढी मसाले एवढी, त्याच्या पलीकडं काय जात नाही. आणि ती देवाने दिलेलं हत्यार, आणि मग खायचं अन्न एखादा पशुप्रमाणे जीवन असं तुम्हाला सांगतो. अन्न खायचं आणि त्याच्याबरोबर ते पचत नाही त्यांना नीट म्हणून गुटखा खायचा वर. गुटखा प्रिय धन्या आहे. त्या गुटख्यामध्ये त्याला म्हणजे लाल त्याची अर्धा लिटर कमीत कमी त्या थुक्या वाटत जात असं असा तो धान्या. ते गाणी ऐकायची, ट्रॅक्टर चालवायचा, आणि ते जे येते आणि त्यात एखाद्या प्राण्यांची हाडं रक्त मांस खायचं, म्हणजे आपण त्याला नॉनव्हेजवाले म्हणतो. म्हणजे असं साधारण त्यांनी तो धन्या इंगळे आणि त्याचा हा तो सुशिक्षित मित्र. त्याचा मित्राचा मित्र म्हणलं कसं आहे, म्हणजे एकमेकाला म्हणजे लय आतलं सांगू नये, पण हे चांगले आणि वाईट कामं एकत्र करायचे थोडक्यात असं आहे. हा धन्या इंगळे आणि पंकज जाधव हे मोटरसायकलवर तिथून चालले होते, आणि ही माऊली अश्विनी समाधान इंगळे. आता हे इंगळे अश्विनी इंगळेचे आणि हा धन्या आहे आबी इंगळेची, म्हणजे ही बावखी झाली, ध्यानात ठेवा. आणि सदर महिला म्हणजे ह्याची नात्याने बहीण झाली किंवा चुलती झाली. बघा नात्याचा सुद्धा चक्काचूर झाला इथं, कारण ही बावखीतली आहे का इंगळे. आता इथून हे दोघं जात असताना एखादी घटना घडायची मला, ही असं अचानक नाही घडत. तुम्हाला सांगतो ह्याच्या पाठीमागं बऱ्याच दिवसाचे प्लॅनिंग असू शकतं. पण त्या अश्विनीला बघायचं, तिच्या अन्याय त्याच्यावर, ती काय अशी पटणारी स्त्री नाही किंवा ती काय अशी फालतू स्त्री नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अश्विनी इतकी तिच्या आईवडिलांनी तिच्यावर संस्कार व्यवस्थित केलं, तर डोक्यावरचा पदर सुद्धा महाराज खाली पडतो. मी फोटोत बघा तिथं पदर सुद्धा त्या माऊलीचा अजून डोक्यावरच. ह्या काळात सुद्धा ही स्त्री आहे, आणि ह्या लोकात अशा स्त्रीच्या बाबतीत असा प्रसंग घडावा
फार वाईट. धन्या इंगळे आणि हा जो पंकज जाधव आहे हा पाक्या, ही दोघं जण गाडी चालवून असताना यांनी प्लॅनिंग असं केलं की हिच्यावर अत्याचार करायचे. त्या हिशोबाने त्यांनी गाडी साईडला लावली. सभोवतालच्या परिसराचा संपूर्ण अंदाज घेतला तुम्हाला सांगतो. मग जो धने ह्यांनी खिशात हात घातला, हिऱ्याची एक पुडी फोडली, हिऱ्याची पुडी तोंडात टाकली, निघाली दोघं जण. त्या ठिकाणी ती थांबली होती. आता ती महिलेला कसं वाटलं की ही गावातलीच व्यक्ती आहे, तिने ओळखलं गावातलीच आहेत म्हणून. हा वाटलं काहीतरी काम असतं तिच्या काय डोक्यात येतं. आणि अनोळखी माणसाला बाई दचकते पण ओळखीच्याला दचकत नाही, किंवा काहीतरी विषय असं, काहीतरी काम असं, काहीतरी विचारीन असं तिच्या मनात येतं. आणि चांगल्या माणसाच्या मनात चांगलंच येतं, वाईट येत नाही, असा विषय असतो. ती जवळजवळ आले. ह्यातला जो पंकज जाधव आहे त्यांनी काहीतरी विचारण्याचा प्रयत्न केला की ट्रॅक्टर कोणाचा सांगणार नांगरायला, माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, तुम्ही मला देता का नांगरट, ही कवा होणारी पूर्ण, असं काहीतरी त्याला विचारायचा पुढून प्रयत्न केला. आणि हा जो दुसरा आहे धन्या पाठीमागून आला. पाठीमागून आल्यानंतर त्यांनी एकदम पाठीमागून तिच्या जडब घातली, तिला खाली पाडली. हाही त्या जागा कपाशी रान सगळं खाली पाडून तोंड दाबून धरलं. त्यांनी ओरडूसुद्धा दिली नाही. आणि कसं होतं, रानाला आमच्याकडे ताली असतात. ताली म्हणजे कसं, म्हणजे बीड जिल्हा असू द्या, कुठे महाराष्ट्रात कुठेही असू द्या, की जिथं थोडं पाऊस पाणी कमी आहे इथं, त्या ठिकाणी ताल म्हणजे जो बांध असतो तो 8 फूट 10 फूट असतो. हा आता लोकांनी काय केलं, तो एका इतीचा राहिला आहे. त्याने इकडून कोरलं, यांनी इकडून केलं. काही कोरतच नाही बिचार सांगतात. त्याला एखादा नालायक मिळतो, कोरून तिथं पाणी सोडणार, दंड सोडणार, माती कोरून जाणार, बांधात येत असं, त्याच्यावर बांधणं चालू आहे. सध्या खून मर्डर सगळं चाललंय बांधावरून असं आहे. पण बांधाच्या विषयात सांगतो, एक जण 100% चांगला असतो आणि एक जण मान आलायक असतो. हा बांधाचा विषय असा आहे. तुम्हाला एक जण तरी कोरतोच, एवढं खरं आहे. त्याच्यामुळे बांधाचे वाद वाढतात. पोलिसांनी किंवा मधल्या माणसांनी फक्त एक लक्ष ठेवायचं की दोन्हीतला नालायक कोण एवढं ओळखायचं. एक चांगलाच असतो आणि दुसरा नालायक असतो, एवढं तुम्हाला नक्की सांगतो. ह्या घटनेमध्ये तिला खाली पाडून त्या महिलेवर ह्यांनी भयंकर अशा प्रकारचा अत्याचार केला. आणि त्यांची कामवासना पूर्ण झाल्यानंतर बघा, आता ही चुलती बहिणीच्या नातं इकडं ही, आणि त्यांनी एवढं अति केलं की त्यांनी नारळावानी जे दगड होता, गोठाड म्हणतात, गोटा म्हणतात आमच्याकडं, ते गोटा आपण नारळ धरून कसा फोडतो गोटा धरला आणि त्याचा जो डोक्याचा भाग आहे त्याच्यावर आघात केले ह्या धन्यानी. आणि ह्यांनी तिला त्या ठिकाणी खलास करून टाकली. माऊली गेली जीवनाची, त्याचा विषय नाही, माऊली गेलीच, जाणारच होती ती, तिथं विधी लिखित असं कदाचित. पण हे जे राक्षसी आहेत दोन, ह्यांच्या बाबतीत खरं दुःखाची गोष्ट अशी की हे असे बनलेच कसं काय. खरा मुद्दा इथं आहे माझा, स्टोरी सांगणं माझा उद्देश असा आहे, योनी, ह्या एका योनीतून ह्यांनी दोघांनी जन्म केला, योनीतून हे बाहेर आले त्यांच्या आईच्या, ध्यानात ठेवा. समाजामध्ये आल्यानंतर 28 वर्षात ते असं काय शिकले, असं मोबाईलने त्यांना काय शिकवलं की एका योनीतून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या योनीसाठी त्यांनी तो अत्याचार केला, ते शरीर सुखासाठी केला, योनीसाठीच. आणि ते माऊलीला मारून टाकलं. ह्या खरं संशोधनाचा विषय, हे खरं हत्यापाठ. कायदा त्याचं काम करेल, कलम लावते आणि पोलिस पकडतात, ते जाणारच जाईल, त्याचं आयुष्य खराब करणार ते. मग आणि माझा हात जोडून थकलोय. तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी तुम्ही समजा रेल्वेत बसलेला असा, तुम्ही कुठल्याही क्षणी असा, तुम्हाला असं वाटतं काय इथं निर्मोशन, इथं कुणी नाही, आपण इथं बलात्कार करावा काय, हा विचार मने येऊ शकतो. तुमच्या मेंदू 70% पाणी, त्याच्यात असे केमिकल आहेत की तुम्हाला नैसर्गिक तुमचं हत्यार सारखंच असं तगडा होतंय, येऊ शकतो ना. मी म्हणतो ही माती आहे ना, हे शरीर माती आहे ना, ह्याच्यात येऊ शकतं तुमचे विचार, नाही म्हणत नाही मी, सगळ्यात येऊ शकतो. हा, एखाद्या देवाची पूजा करत असताना ब्राह्मणाच्या मनात येऊ शकतात, मिडल क्लासच्या येऊ शकतात, कोणाच्या येऊ शकतात, असं काय नाही. देवपूजेचं येऊ शकतं, कारण शरीर माती आहे, येऊ शकतात. पण त्याला दाबायचं, त्याला कमी करायचं, आणि हे केल्यावर काय होईल एवढं जरी एक विचार आला ना मनात, कारण माणूस आहे आपण, जानवर नाही हो. असा विचार जर बोकाड कसं आईवरच उडतो, ते का बोकाड आहे का आपण, नाही ना. मग एवढा विचार जरी मनात आला ना की बाबा आपली बी आई आहे, घरी बहीण आहे, बहिणीच्याकडे कोणी जर नजर उचलून पाहिली, महाराष्ट्रीयन माणूस आपण चायला, मग असंही, किंवा आपल्या आईकडे कोणी छेड काढली तर काय करू. मग असं एवढं तर कळतं ना. त्याच्यामुळं
ही पण कोणाच तरी आई आहे, बहीण आहे. थोडा विचार चांगला ठेवा महाराज, थोडा विचार चांगला ठेवा. तू मला सांगतो लय सोपी आड्या पण लोक करत नाहीत. ती एखादी स्त्री हा सौंदर्य म्हणून एखाद्याचा चेहरा पाहू शकता, छान आहे भाऊ असं, ते गोष्ट वेगळी आली. दबदबा पाहतोय, सगळं पाहतोय. ह्या ज्या योनीमधून या दोघांनी जन्म घेतला त्या योनीसाठी यांनी स्वतःचा जीवन नरक केलं. एवढा एक विचार जरी आला की हे आपला एंड आहे, इथं जर आधी डोकं लावाल ती वासना काही म्हणेन काही कर, तसं नाही. तर आपला एंड आहे आणि नुसतं आपला चेंड नाही. बघा आता ह्या स्टोरीमध्ये एंड कुरात होते. त्या अश्विनीला यांनी डोक्यात दगड मारून मारून खलास केली आणि त्यांचा कार्यभाग उरकल्यानंतर कपडे घातले, तिथून इकडे तिकडे. नशीब त्यांना कुणी बघितलेलं नव्हतं. गाडी चालू केली, निघून गेल्या. आता नवरा संध्याकाळी आता हा मृतदेह 3-3:30 तास साधारण तसाच पडून राहिला. नवरा घरी आला हा साधारण 5:30च्या आसपास. तर आई नाही, पोरं शाळेतून सोन्यान मोन्या घरी आलेली. ते मला काय भानगडे बा, तो परत आला ना. त्यांच्याकडे मोबाईल नव्हता. तिथून आला, म्हणजे अश्विनीकडे मोबाईल नव्हता, नवऱ्याकडे होता. आला तो रानात आला, तर त्यांनी सदर परिस्थिती बघितलं. ती बाईची अवस्था बघितली, अस्ताव्यस्त कपडे बघितले. आणि मोठा झालेला बाप आहे ना, हा काय करतो, सदर त्याला क्लिक होते की काय झालं असेल किंवा हा साप चावून मेली का, काय दुसरं चक्कर येऊन पडली का, काय झालं असेल ही सर्व माणसाला कळतं. त्याचा गळाटा झाला. पर तशा परिस्थितीत त्यांनी एक फोन लावला पोलीस पाटलाला. पोलीस पाटला त्वरित हजर झाला. 5 पंच आले. त्यांनी परिस्थिती बघितली, घटनेचं गांभीर्य काय हे त्यांच्या लक्षात आलं. आणि तिथून त्यांनी PI भारत राऊत यांना फोन केला. आता हे भारत राऊत अजून बी ऑन ड्युटी, तुम्हाला सांगतो. हे जे अधिकारी आहेत ना भारत राऊत सारखे, यांच्या पाठीमागे ज्यांची सर्व्हिस झाली ना, फुल एक्सपिरियन्स असतो, तुम्हाला सांगतो. हा नवीन जे कॉन्स्टेबल झाले आहेत ना, त्यांना लगेच मेळ खात नाही, तुम्हाला सांगतो. त्यांनी फक्त काय करतो, ऑर्डर घ्यायची, कार्यक्रम राबवायचा. पण सिनियर त्यांनी काय केलं बघा, पहिल्यांदा सदर भारतरावांनी ह्याला तशी घटना कळली की बाबा बलात्कार करून ही करण्याची शक्यता आहे, खून केल्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितलं तुमच्या सकट तिथून सूचना केली, मी येईपर्यंत त्या बाजूच्या अर्धा किलोमीटर एरियामध्ये कोण थांबायचं नाही, सगळे लांब थांबायचं. त्यांच्या सूचना का ते किती गरजेचं असतं बघा. एक तपास कसा केला जातो, आणि ह्या कर्तव्य दक्ष अधिकारी भारतराव त्यांनी हा तपास 1 नंबर केलेला आहे. सगळे बाजूला काढली. का माध्यम जे सीन असतो ना त्याच्यामध्ये डिस्टर्ब होतं, हा होतंच. त्याच्यामुळं बाजूला डिस्टर्ब म्हणजे काय तुम्हाला सांगतो, भारतरावांची गाडी आली, त्यांची टीम आली, सगळी बाजूला काढलीच होती, कोणालाही जवळ येऊन दिलं नाही. त्यांनी पहिल्यांदा तो एरिया सर्च केला. सर्चिंग ऑपरेशन केलं जातं. सर्चिंग एरिया म्हणजे बारीक सारीक गोष्ट टिपली जाते त्याच्यातून, की म्हणजे आरोपी कुठं साधारण कोण आला असेल, कुठून आला असेल, कुठल्या मार्गाला असेल, त्याचे ठसे काय असतात, त्याने काय खाल्लं का, त्याने काय वाकला का, तो मुतला का, कुठं काय, ह्याला सर्चिंग म्हणतात. काय सापडतं बारीक सारीक गोष्ट सगळं. तो दगड ज्याने मारला असेल, दगड कुठं पडलेला आहे, त्याला कुठल्या बाजून रक्त लागलेलं आहे, मग कुठल्या बाजून ठसे असू शकतात, प्लॅस्टिकमध्ये तो आल्लात घेणे. त्याच्यानंतर सदर महिलेला वर खाडलं आहे का, ते किती लागले, कुठं लागले हेही पाहिलं जातं. महिला कॉन्स्टेबल असतात, तसा विषय नसतो काय. त्याच्यानंतर प्रतिकाराची तीव्रता किती होती, किती प्रमाणात टाचा घासल्यात, त्याचं सालपाट निघालं आहे का, हाताने काय प्रतिकार केला आहे का, त्याची जी नख आहे त्या नखांमध्ये स्किन आहे का, सगळे प्रकार घेतला. कारण पोलीस असतात, ह्यांची दबरलीच आहे. तुम्हाला सांगतो, हे जे आरोपी आहेत ना, दान्या, हे बीडचा दान्या, ह्या दाण्याचं तर बरलंच होतं. ह्या दाण्याचं असं बरलं होतं की ते जे खात होतं तो गुटखा, ती पाचा सारखं ती हे बघितलं, सगळ्या रांगोळ्यात ठोकत आहेत ही लोक. ही ठोकलेला सापडला. त्याचे अख्खे सॅम्पल लाळे सकट त्या गुटख्याचे त्यांनी पोलिसांनी खरडून काढले. याला म्हणतात भारतराव, खतरनाक. ते काढले. आता ते नुसतं तुम्हाला ते काय थोकलेलं आहे, ते सुकलेलं आहे बुवा सुपारी, त्याला काय, त्याच्यातच खरी गंमत ते. त्या सुपारीमध्ये त्याचा लाळ, त्या लाळेमध्ये असणाऱ्या काय काय गठक आहेत ते सगळे विश्लेषणाने लॅबमध्ये काढतात, त्याचा एक रिपोर्ट तयार होतो, असा विषय असतो. ते सगळं घेतलं आणि मग सदर बॉडी PM करून लोक त्या गावकऱ्यांच्या नवऱ्याच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला गेला. गावकरी ताब्यात घेणार, नवरा ताब्यात घ्यायना, सगळ्यांचा दबाव. आरोपीला पकडा आधी तरच आम्ही, इतका पोलिसांच्या पुढं प्रचंड दबाव होता. अशा परिस्थितीत जाधव साहेबांनी भारत राऊत यांनी ही जी परिस्थिती हँडल केली, टॅकल केली.
त्यांच्या भावनांचा उद्रेक होणं याची काळजी घेतली, सगळं सांभाळावं लागतं पोलिसांना, काय करता आता. आणि मग ते जो रिपोर्ट आला ते गुटख्याचा याचा, त्या गुटख्याचा एक प्रकार हा आरोपी सापडला का असतो मला सांगतो. याचं भरलं कसं, बीडच्या दाण्याचं कसं भरलं सांगतो तुम्हाला. ह्याने जे ठोकलं होता गुटखा खाणाराचे प्रकार आहे तुम्हाला सांगतो. ही सुपारीला तंबाखू मिश्रण करून खाणे म्हणजे गुटखा, पहिली गोष्ट. याच्यात पहिला प्रकार पडतो मावा खाणारे, खर्रा खाणारे, त्याच्यानंतर गुटख्यामध्ये विमल खाणारे. विमल खाणारा हिरा खात नाही, हिरा खाणारे वेगळे. आणि जरा स्टँडर्ड चार चाकून फिरतात किंवा गरीब खायला महाग असून सुद्धा लोकांना दाखवायसाठी मानिचिन्ह घेतात, असाही प्रकार आहे. मानिचिन्ह घेणारा म्हणजे श्रीमंत समाज जातो, उच्च समाज जातो त्या गुटखा खाणाऱ्यांच्या दुनियेत. कारण ते 40 रुपयाची एवढीशी पुडी खातो, 40 रुपयाची महाराज. 40 रुपयाचं 1 किलो धान्य 2 दिवस भूक मागावतो सगळ्या कुटुंबाची, ध्यानात ठेवा. 40 रुपयाचं धान्य आणि 40 रुपयाची गुटखा फक्त 5 मिनिटात थुकून जातो. त्याला म्हणतात प्युअर बिखारचोट. हां, ते मानिचिन्ह खाणारे वेगळे, असा प्रकार असतो. तर ह्या जे होता तो हिऱ्याचा प्रकार होता. हिरा आता गुटखा खाण्यामध्ये विमल खाणारे जास्त आहेत, आमच्या भागात आहेत बुवा. बीडमध्ये काय परिस्थिती, बीडमध्ये माझ्या हिशोबाने खर्रान मावावाले जास्त असतात. कारण नगर, बीड, जामखेड भागात लय खात्यात कचून सगळ्या पांढऱ्या लाल अशा रांगोळ्या पडलेल्या असतात. ही जी तरुण पिढी आहे ही गुटख्या माव्याच्या पण आहारी गेलेली. कॅन्सर कसा होतो त्याचा रितसर एपिसोड मी बनवलेला हेच चॅनलवर आहे. आता ही जी हिरा खाणारे राहत म्हणले, हिरा खाणारे किती आहेत, मोजके लोक आहेत हिरा खाणारे, कारण जास्त करून विमल खात्यात. हिरा खाणाऱ्याचे जे चौकशी केली त्यातून हा जो आरोपी आहे बीडचा दान्या तो निष्पन्न झाल्यानंतर तो दान्या साईडला ह्यांना आपण आपला कोणी बघितलं म्हणजे आपला कोण पकडू शकत नाही. आणि सुपारी त्यातला मेलथिऑन नावाचा पदार्थ खाऊन त्यांची बुद्धी एवढी फास्ट चालत नव्हती, थोडी मांदाडच झाली होती ती. आणि त्याच्या ह्याच्यात ट्रॅक्टर ड्रायव्हर अति नीच कृत्य करणारा हा डिटेन झाला, हा पकडले गेले आणि गावकऱ्यांना दाखवले. आता गावकऱ्यांनी याला चिचून मारला असतं म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली, कारण शेवटी ते कायद्याचे रक्षक आहेत. तुम्हाला सांगतो पोलीससुद्धा कोणातरी आई भाऊ बाप असतोच, त्याला असं वाटतं की बाबा, मनातून वाटतं बरं, तुम्हाला सांगतो की बाबा याला फोकाटचे तुकडं घालूच तर आपल्या कराच्या पैशाने न्यायला आपण आणणे त्याला आण एवढी लाथाळी करण्यापेक्षा देवाना गडी बरं त्या पोलीस मॉलच्या गावात मॉल चिचून मारतो बरं का. हा, काही राहत नाही, पण ते करता येत नाही, ते कायद्याने काय त्याला मान्यता देत नाही. आणि तसं जर झालं तर मग थोडंसं वेगळा परिणाम होतो असा विषय. पण काही जे आरोपी आहेत ना लहान मुलींच्या अत्याचार संदर्भातले, ही माझी सुद्धा मनातून इच्छा आहे, एक 5-10 मिनटं लई नाही पण मॉबच्या ताब्यात द्यायला पाहिजे तुम्हाला सांगतो. आणि त्यांचे मुलीच्या घरचे बी पाहिजेत आणि मॉब पाहिजे. समाजाचं मॉब हा सुद्धा न्यायाचं काम करतो. म्हणजे मला असं वाटतं, पण ते होणं शक्य नाही, असं आहे, द्यायलाच पाहिजेत खरं. कारण कसं बाकीचे 4 लोकांना कळतं कशी चिचून मारतात. आणि हा जे बीडचा दान्या आहे, हा बीडचा दान्या पकडला गेला, त्याला रितसर 376, 302 हे लागून कलम लावून त्याचं काय व्हायचं ते होणार, ते ठेवा, ते तर 20 वर्षासाठी जाणारच. पण त्यांनी जे केलं हे एका माणुसकीला धरून नव्हतं, एका पुरुषत्वाला सगळ्याचा अपमान. आणि सगळ्यात भयानक परिस्थितीनंतर काय झालं तुम्हाला सांगतो. हा बीडचा धान्य आहे ना, त्या धान्याच्या कुटुंबावर काय प्रमाणात, आता ही समाजव्यवस्था अशी तुम्हाला सांगतो, गावातल्यांनी थोडं त्याच्या संघ कुटुंबासंघ कोण म्हणजे बोलत इच्छा लोक बोलत नव्हते. ते काय ते ट्रॅक्टर ड्रायव्हर गाणे ऐकणारा त्याच्या आईवडिलांना, आता त्यांची चूक होती का नव्हती आता तुम्ही ठरवा. पण समाज अशा प्रकारे रिॲक्ट होतो की त्याला त्यांची अजिबात न बोलणे त्याला वाईट टाकण्याचा प्रकार होतो. त्या कुटुंबाने शेवट ते बीडचा दान्या त्याच्या कुटुंबाने त्याच्या आईला बापाला, त्याची त्या बीडच्या दाण्याची बहीण शाळेत होती, ती संघ सुद्धा पोरी कोण बोलत नव्हत्या. ह्याचा मनावर आपण माणूस मनावर परिणाम होतो. त्यांनी ते गाव सोडलं असं मला माहिती कळलं. दुसरी गोष्ट, हा जो बीडचा दाण्या आहे, ह्या बीडच्या दाण्याला म्हणजे सजा काय व्हायची तर होईलच, पण असं प्रकरणं शक्यतो कमी व्हावं आणि कायद्याचं स्वरूप आणखी कडक व्हावं असं मला मनापासून वाटतं. ह्याच्यातून काही बोध घ्यायचा तर एकच घ्या की दुसऱ्याची स्त्री हिची तुलना आपल्या स्त्रीशी करा. हा, आपल्या आईबहिणीसारखं धरून चाललं ना काही होत नाही. तुम्हाला सांगतो, वाईट विचार लांब ठेवलं ना काही होत नाही. अशा प्रकारे ही घटना घडली. आणि वाईट ह्याचं वाटतं की त्यांची जी आईचं गाणं मी काय सांगितलं, एक कविता का वाचली एका लेखकाने लिहिलेली
की ह्या आईची जी 2 बाळं आहेत, ती माय जी रानात गेली काट्या कुट्या त्याला कापूस झाला, ही माय महाराज कधीच माघारी आली नाही. ही सत्य आहे. असा विषय. रामकृष्ण हरी.